आपलं नाव? गंगाधर तुकाराम कारळे. ओके. हा कोण तुमचा मुलगा. मुलगा आणि याची आई आई किती वर्षाचं आहे? 9 वर्षाचा. ओके. कुठे राहता तुम्ही? मी हिंगोली जिल्ह्यामध्ये बोर्डावाडी. जिल्ह्यामध्ये राहता. त्याच्यानंतर मग कशासाठी आपल्याला म्हणजे काय कारण आहे? हृदयाचं खोर होतं, छिद्र होतं. ओके. कधी समजते तुम्हाला? ते लहान तेव्हा समजा 1.5 महिन्याचं असतं. तुम्ही काय करता म्हणजे नोकरी? हां काय करता तुम्ही आता सध्या? नोकरी, शेती नाही, काय? शेतमजूर. शेतमजूर आहात. मग याला हा जो त्रास आहे तुम्हाला केव्हा समजला? 1.5 महिन्यात असताना समजा 1.5 महिन्याचा असतो. त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? टुले रुपये नांदेला. हां तर नॉर्मल सांगितलं होतं. हां वयानंतर राहते होऊन लागल्यानंतर पुन्हा नंतर शाळेमध्ये शिबिर आलं. हां. तिथून चेकअप केल्यानंतर डॉक्टर अंगोला शिबिर आहे. तिथून पुन्हा टुले बरं केलं. मग इथं वाटलं. इथे वाटतं. त्याच्या आधी काय केलं म्हणजे शिबिर सर आता एक त्याच्या अगोदर शिबिर केले होते पण तेव्हा लागून झालं होतं. नॉर्मल हां त्याच्यानंतर तुम्हाला दाखवलं म्हणजे मग त्याच्यानंतर तुम्ही लगेचच आला तिथे लगेच आला. कसे आलात म्हणजे तिथे? ट्रॅव्हल्स नाही. ट्रॅव्हल्सचा काही खर्च वगैरे? खर्च शिबिरपासून दिला. शिबिर. ओके. शिबिरमध्ये झाला म्हणजे खर्च. इथे तुम्ही कधी आला? 28 29 29 त्याच्यानंतर मग किती दिवसाने याची सर्जरी झाली? सर्जरी झाली 8 तारखेला. 8 तारखेला. किती दिवसामध्ये ICU मध्ये होता? 3 दिवस. 3 दिवस. त्याच्यानंतर जनरलमध्ये हो. किती म्हणजे आता कसं आहे? आता बरं आहे. त्याच्यानंतर मग आता तुम्ही इतके दिवस राहिला तर तुम्हाला हॉस्पिटल कसं वाटलं? एकदम छान. ओके. याच्यामध्ये तुम्हाला काही खर्च पाणी वगैरे लागला? नाही काहीच नाही लागलं. तर जनकल्याण ग्रामीण विकास ट्रस्टसाठी तुमचं काय मत आहे? हार्दिक धन्यवाद. थँक्यू.